नमस्कार. अत्यंत गंभीर बातमी पाहतोय. काळवडी फाटा BRT बसस्टॉपच्या भोगद्यामध्ये मद्यपींचा अड्डा तयार झालेला आहे. रात्री या ठिकाणी झुंडीच्या झुंडी येऊन दारूच्या बाटल्या घेऊन येतात. दारूचे झाकणं काढून दारूच्या बाटल्यांची झाकणं याच ठिकाणी टाकतात. दारू पितात आणि दारूच्या रिकाम्या बाटल्या देखील या ठिकाणी टाकून जातात. एवढंच नव्हे तर याच्याही पलीकडे जाऊन आपण जर पाहिलं तर या ठिकाणी हे मद्यपी या ठिकाणीच लघुशंका करतात, लघवी करून जातात. त्यामुळे दुर्गंधी आणि घाणीचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे. रात्री तर असे प्रकार घडतच आहेत, पण दिवसा ढवळ्या सुद्धा हा मद्यपींचा अड्डा तयार झालेला आहे. जवळपासच्या दारूच्या दुकानातून ही लोक दारूच्या बाटल्या विकत घेऊन येतात आणि या ठिकाणी भोगद्यामध्ये येऊन उभे राहूनच दारूच्या बाटलीचे झाकणं काढून कोल्ड्रिंक मध्ये दारू टाकतात आणि या ठिकाणी दारूचा अड्डा तयार करून प्रत्यक्ष दारू पितायत. गेल्या कित्येक दिवसांपासून वर्षानुवर्ष झालं ही परिस्थिती अशीच आहे. याच BRTच्या भोगद्यातून शालेय विद्यार्थी जातात, महिला भगिनी जातात, सामान्य लोक ये जा करतात. यातून जर का अनुचित प्रकार झाला, मानसिकता बिघडलेल्या मद्यपीने एखाद्या महिलेची किंवा विद्यार्थिनीची छेडछाड केली तर याला जबाबदार कोण, अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. भविष्यात कुठला अनुचित प्रकार घडू नये म्हणून संबंधित प्रशासनाने योग्य ती कारवाई करून या ठिकाणी जो मद्यपींनी दारूचा अड्डा तयार केलेला आहे तो अड्डा त्वरित थांबवा. याच मद्यपींचे उपद्रव मूल्य पहा. या ठिकाणी घाणीचं साम्राज्य तयार केलेलं आहे. दारूंच्या झाकणांचा खच तयार झालेला आहे. मद्यपी या ठिकाणी लघवी करून जातात, त्यामुळे घाणीचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे. एक नव्हे तर अनेक या ठिकाणी साईड इफेक्ट तयार झालेले आहेत. नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे. घाणीचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे. याशिवाय अनधिकृतपणे सार्वजनिक ठिकाणी दारू पित आहेत. दिवसा ढवळ्या या ठिकाणी पाहतोय आपण की दिवसा ढवळ्या लोक जवळपासच्या वाईन शॉप्स मधून दारूच्या बाटल्या विकत घेऊन येत आहेत. समोरच्याला संशय येऊ नये म्हणून सोबत कोल्ड्रिंकची बाटली घेऊन येतात. कोल्ड्रिंकची बाटली या ठिकाणी खाली करून त्या बाटलीमध्ये दारू पिऊन या ठिकाणी दिवसा ढवळ्या दारू पित आहेत. संबंधित पोलीस प्रशासन आणि संबंधित महानगरपालिका प्रशासन आणि संबंधित अधिकारी यांना हे दिसत नाही का? हे अनेक दिवसांपासून या ठिकाणी असं अनधिकृत कार्य चालू आहे. एवढंच नव्हे तर आजूबाजूच्या वाईन शॉपच्या रस्त्यावर देखील रात्री मद्यपी प्रचंड संख्येमध्ये रस्त्यावर उभे राहून दारू पित आहेत. तो रस्त्यावरचा तर भाग झालाच, परंतु दिवसा ढवळ्या BRT मध्ये प्रवासी येत असताना, सामान्य नागरिक येत असताना, विद्यार्थी येत असताना अशा प्रकारे उघड्यावर दारू पिणं मद्यपींना शोभतं का? अशा प्रकारे उघड्यावर दारू पिणं हे कुठल्या कायद्यात बसतं? ही सद्य परिस्थिती कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणारी आहे. कायदा आणि सुव्यवस्था पालन करणाऱ्या अधिकारी आणि प्रशासनावर थेट बोट दाखवणारी ही घटना आहे. तुम्ही नेमकं करता काय, हा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. आपण पाहतोय की प्रत्येक 5 मिनिटांनी, प्रत्येक 10 मिनिटांनी किंवा 2-2 मिनिटांनी एक मद्यपी येतोय आणि दिवसा ढवळ्या दिवस असताना सुद्धा या भोगद्यामध्ये येऊन दारूच्या बाटल्या फोडून या ठिकाणी मद्यपी दारू पित आहेत. ही परिस्थिती आहे. ते दारू पित आहेत सार्वजनिक ठिकाणी, हा तर एक वेगळा गुन्हाच आहे, परंतु दारू पिऊन तिथंच ते घाणीचं साम्राज्य निर्माण करतायत. त्या ठिकाणी दारूच्या बाटल्याचे झाकणं, दारूच्या बाटल्या टाकून जात आहेत. त्यामुळं सामान्य नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला. एवढंच नव्हे तर हे मद्यपी याच ठिकाणी या भोगद्यामध्ये लघुशंका करून जात आहेत. त्यामुळं दुर्गंधीयुक्त परिस्थिती निर्माण झालेली आहे. महानगरपालिकेचे कर्मचारी या ठिकाणी साफसफाई करतात, परंतु दुसऱ्या दिवशी परत तसा दारूच्या बाटल्यांचा, झाकणांचा खच आणि दारूच्या बाटल्या आणि घाणीचं साम्राज्य मद्यपींनी केलेल्या लघुशंकेमुळे या ठिकाणी घाणीचं साम्राज्य दररोज पाहायला मिळतं. संबंधित आरोग्य खात्याच्या महानगरपालिका प्रशासनाने यांच्यावर गुन्हे का दाखल करू, परंतु गुन्हे दाखल होत नाही, त्यांच्यावर कारवाई होत नाही, हा देखील प्रश्नचिन्ह आहे. सामान्य माणसांची भावना आहे की संबंधित प्रशासनाने ज्यांच्याकडे याच्यावर कंट्रोल करणं जबाबदारी आहे, हे नियंत्रणात आणणं जबाबदारी आहे आणि हे असं जे काही अनधिकृत कृत्य या ठिकाणी मद्यपींचं चाललंय ते थांबवणं ज्या प्रशासनावरती जबाबदारी आहे, त्यांना कदाचित इथं जे काही अनधिकृत कृत्य चाललेले आहेत आणि चालू दिली जात आहेत यांच्याकडून यांना काहीतरी आर्थिक लाभ होतोय की काय, अशी शंका सामान्य माणसं घेत आहेत. या लाभापोटी जर का सामान्य माणसाच्या आरोग्याला धोका निर्माण होत असेल, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असेल आणि असं अनधिकृतपणे सार्वजनिक ठिकाणी दिवसा ढवळ्या जर का मद्यपी या पब्लिक प्लेसमध्ये दारूचा अड्डा बनवून जर का दारू पित असतील तर ही गोष्ट फारच गांभीर्याची आहे. हे जे या ठिकाणी चाललेलं आहे ती वेळेस थांबलं पाहिजे, नाहीतर सामान्य माणसं, विविध संस्था संघटनांनी, महिला मंडळी, महिला संघटना याच्या विरुद्ध आवाज उठवतील आणि हे थांबवतील.
जेव्हा सामान्य माणसं आणि विविध संघटना हे थांबवतील तेव्हा हे लक्षात येईल की संबंधित प्रशासन निष्क्रिय ठरल्यामुळं सामान्य माणसांना ही चाललेली अनधिकृत कार्यपद्धती थांबवण्यासाठी सामान्य माणसांना काहीतरी ॲक्शन घ्यावी लागते. तेव्हा मात्र संबंधित प्रशासन हे अनधिकृत कृत्य थांबवण्यासाठी अपयशी ठरलं असं म्हणता येईल. आपण प्रत्यक्ष घटनास्थळावरून स्पॉट स्टोरी करतोय. सांगावा न्यूजसाठी विनय सोनवणे, कायोडी फाटा, पिंपरी चिंचवड.